नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आजचा विषय म्हणजे प्रामुख्याने आपण ब्राह्मण जे काही करतो त्याच्यामध्ये आपला जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये शिक्षण आणि नोकरी आपण उद्योगधंदे त्या मानाने कमी करतो आणि शिक्षण आणि नोकरीसाठी आपल्याला शिक्षण महत्त्वाचं असतं आणि चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नोकरीसाठी आपल्याला अडचणी येत नाही. आपण आपल्या जीवावर नोकऱ्या मिळवतो. आता आरक्षणामुळे गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आपल्या, तरीसुद्धा आपण प्रयत्न करतो. आणखीन बऱ्याच प्रमाणावर आपली लोकं यशस्वी पण होतात त्याच्यामध्ये. आजचा व्हिडिओ हा का वेगळा आहे की आपल्याला शिक्षण घ्यायचं असतं आणि शिक्षण घेताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. काही ठिकाणी ॲडमिशनसाठी अडचण येते, काही ठिकाणी आर्थिक अडचण येते. आर्थिक अडचण ही एक मोठी असते. काही ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळते पण राहायची व्यवस्था नसते. पूर्वीसारखं वार लावून जेवणाचे आता दिवस राहिलेले नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हा सगळा एक मोठा विषय आहे काय. आणि ह्या विषयाला आपल्याला कुठेतरी मदत पाहिजे असते. आपण ब्रह्मसत्याच्या मार्फत लोकांना खूप मदत करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण मदत करत असतो. पण आपण प्रत्येकालाच पुरून उरतो अशातला भाग नाही. शासनाने आपल्याला काहीतरी मदत करायला पाहिजे. जसं शासनाने तुमच्या काय म्हणतात त्याला, मागासवर्गीय समाजातल्या किंवा OBC समाजातल्या किंवा आता तुमच्या काय म्हणतात त्याला, मराठा समाजालासुद्धा खूप मदतीचे हे केलेले आहेत. तसंच आपल्याला बाकी काही नाही तर आपल्याला शिक्षणासाठी शासनाने मदत करायला पाहिजे. ती पण आर्थिक मदत करायला पाहिजे. आता आर्थिक मदत करत असताना कशी मदत करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आता तुम्ही एक बघितलं असेल तर हल्ली प्रत्येक म्हणजे आजचा विषयच तो आहे पदवीधरांच्या संदर्भामधला. हल्ली प्रत्येक राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघ असतात आणि शिक्षण मतदारसंघ असतात. आता शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ. आता हे पदवीधर मतदारसंघातले हे जे पदवीधर जे आमदार असतात, निवडणूक लढवणारी जी लोकं असतात, यांना पदवीधर किंवा 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला जो माणूस आहे, हाच माणूस यांना काय म्हणतात त्याला मतदान करू शकतात. आणि ह्याचं खरं काम आहे ह्याचं की त्यांनी ह्या पदवीधरांसाठी आपल्याला मदत करायला पाहिजे. म्हणजे पदवीधरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करायला पाहिजे. जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांना नोकऱ्या आणि रोजगार कसे मिळतील ह्याचंसुद्धा त्याच्यामधला एक मोठा भाग आहे. पण हे जे पदवीधर मतदारसंघामधनं निवडून आलेली जी लोकं आहेत, ही लोकं पदवीधरांसाठी खरंच काम करतात का? मला तर ह्याच्यातले कित्येक लोकांना शिक्षणाचा काय भाग आहे हे सुद्धा माहिती आहे की नाही, मला कधी-कधी शंका येते. म्हणजे त्याच्यातलं एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की मतदान करणारे सगळे पदवीधर किंवा 10वी नंतरचे डिप्लोमावाली लोकं आहेत. पण उभे राहणारे लोकं आहेत हे पदवीधर नसले तरी चालतात. मग असा माणूस पदवीधराला आपण त्याला मदत करून आपण त्याला मतदान करून काय करतो, म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे एक तर हा पदवीधर मतदारसंघातला जो आमदार निवडून येतो, हा साधारणतः एक 5 ते 7 जिल्ह्यांमधनं निवडून येतो. म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमधनं तो निवडून येतो. पण हा 5 जिल्ह्यांमध्ये तो ज्या जिल्ह्याचा असतो त्या जिल्ह्याच्या माणसांना तरी माहिती असतं का की हा पदवीधरवाला आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात राहतो आहे? बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बऱ्याच लोकांना. आणि हे पदवीधरवाले यांच्याकडे तुम्ही कधी मदत मागायला गेलात, म्हणजे हे मलाही माहिती आहे, मला हा याचा अनुभव आहे. त्यावेळीस तो म्हणजे प्रकाश जावडेकरांकडे मागे एकदा ते पदवीधरचे आमदार असताना मी माझ्या एका मित्राबरोबर 2दा त्यांच्याकडे गेलो होतो. 2 मित्रांबरोबर गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी सरळ विचारलं की तुम्हाला तुमचे लोकनेते काय करतात? अरे यार, आमचा प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊन आमचे लोकनेते काय करतात वगैरे. म्हणजे हे असे झटकून टाकणारी ही लोकं आहेत. त्यामुळे पदवीधर माझं म्हणणं आहे प्रत्येक ब्राह्मण पदवीधरांनी व डिप्लोमा होल्डरनी पदवीधर मतदारसंघामध्ये आपलं नाव नोंदवलं पाहिजे. आणि आपलं नाव नोंदवून त्यांनी असा माणूस निवडून द्यायला पाहिजे की तो माणूस त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पदवीधर म्हणजे शिक्षणासाठी तो माणूस तुम्हाला मदत करू शकतो किंवा मदत करेल. काय त्याला काहीतरी पदवीधराचा गंध आहे, आलं का लक्षात?
तसंच शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा शिक्षक मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे की ज्यांच्या संस्था आहेत त्या संस्थेमधनं लोक तिथे उभं करता येईल. आता अनेक संस्था अशा आहेत की ज्या काय म्हणतात त्याला, ज्यांना गव्हर्मेंट ग्रँट आहे आणि गव्हर्मेंट ग्रँट असून सुद्धा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार भरपूर चालतो आणि त्याला शिक्षकांचं काहीच नसतं. म्हणजे शिक्षक मतदारसंघामधनं कोण उभं राहायचं असेल तर शिक्षक उभा करायला पाहिजे तुम्ही, आणि त्या शिक्षकाकडे आपण प्रश्न घेऊन गेलो तर त्यांनी तुम्हाला मदत करायला पाहिजे. असं शिक्षक मतदारसंघातला आमदार पाहिजे. पण हल्ली शिक्षक म्हणजे ह्या आमदारांना त्यांची ड्युटी काय आहे, शिक्षक काय आणि पदवीधर काय, यांची ड्युटी काय आहे हेच माहिती आहे की नाही, इथून शंका आहे. म्हणजे मी आजपर्यंत कुठलाही पदवीधर मतदारसंघातला आमदार किंवा शिक्षण मतदारसंघातला आमदार हा कधीही पदवीधरांचे कुठले काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम सभागृहात मांडताना किंवा बघितलेले नाही आहेत. समजा हे पदवीधरांचे प्रॉब्लेम्स त्यांनी मांडले असते तर आज आरक्षणाचा हा जो विषय आहे हा आरक्षणाच्या विषयावर एवढा प्रॉब्लेम झाला नसता, मराठा आरक्षणाच्या बाबतीत एवढा प्रॉब्लेम झाला नसता. पण कारण हे जाणार कोणाकडे, हे करणार काय, कारण एक इच्छाशक्ती तर लागते ना. म्हणजे एखाद्या पदवीधर मतदारसंघातल्या माणसांनी त्या जिल्ह्यांमध्ये फिरून तिकडच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी 100 लोकांना जरी जिल्ह्यात नोकऱ्या लावल्या त्यांनी, काय जिल्ह्यात म्हणतो बरं का मी, तर त्या जिल्ह्यात नोकऱ्या लावल्या किंवा त्यांना रोजगाराची साधनं करून दिली तर खूप मोठ्या प्रमाणावर रोष कमी होऊ शकतो किंवा बेरोजगारी कमी होऊ शकते. तर माझं म्हणणं असं आहे की आपला जो बेसिक पिंड आहे हा शिक्षणाचा पिंड आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की प्रत्येक ब्राह्मणांनी, मी तर म्हणतो प्रत्येक पदवीधरांनी, आता हे ब्राह्मण चॅनल आहे म्हणून मी ब्राह्मणांनी म्हणतो आहे, पण प्रत्येक पदवीधरांनी आणि प्रत्येक डिप्लोमा झालेल्या माणसांनी, म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग, डिप्लोमा फार्मसी, त्याच्यानंतर म्हणजे 10वी नंतर 3 वर्ष, त्याच्यानंतर इंटिरियर डिझायनिंग, हे जी कुठले डिप्लोमा आहेत 3 वर्षानंतर ग्रॅज्युएशनचे, ते 3 वर्षानंतर 10वी नंतर 3 वर्षाचे डिप्लोमा आहेत, ह्या सगळ्या लोकांनी नाव नोंदवलं पाहिजे. आणि नाव नोंदवून त्यांनी अशा माणसाला काय म्हणतात त्याला हे करायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे की तो त्यांना हे करेल. आता तुम्ही म्हणाल की आपण कुठे हे करतो, आपण कुठे निवडतो माणसं काय उभे करणारी, पण आज शासनाला सुद्धा त्याच्यामध्ये अशीच लोक पाहिजेत की जे पण तुम्ही उद्या समजा खरोखर चांगल्या माणसाला मतदान करून निवडून आणला तर खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने पदवीधर मतदारसंघाला त्यांचं नाव नोंदवावं आणि ज्यांना कुठे अडचण असेल त्यांनी आपलं गाव, तालुका आणि जिल्हा आणि पूर्ण नाव आणि फोन नंबर मी दिलेल्या एका मेल ID वर पाठवावा. मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये नाव नोंदणी संदर्भात मी मदत करेल. काय पण तुम्ही प्रत्येकाने नाव नोंदवावं, आणखीन मतदान करावं. आज एवढंच. धन्यवाद.